माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संजय राऊत सध्या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. त्याने एक पुस्तक लिहिलं आहे, त्याचं शीर्षक म्हणजे नरकातलं स्वर्ग म्हणे. त्या पुस्तकामध्ये असं सांगितलं जातं आहे की बरंच त्यांनी काय नरेंद्र मोदी, अमित शहा आणि शरद पवार किंवा बाळासाहेबांविषयी बरेच असे किस्से सांगितलेले आहेत, आश्चर्यकारक नवनवीन खुलासे केलेले आहेत. आता त्या पुस्तकाची प्रसिद्धी व्हावी म्हणून नको ते वक्तव्यसुद्धा संजय राऊत रोज देत आहे आणि त्या वक्तव्यांमुळे त्यांचा फायदा होतोय, त्यांना प्रसिद्धी मिळते, पण नुकसान होतंय ते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उरल्या सुरल्या शिवसेना उभाटा नावाच्या पक्षाचं. आता मित्रांनो, आजचा विषय हा संजय राऊतांनी काय वक्तव्य दिली किंवा त्याच्यामुळे काय नुकसान होतं आहे यावर नाही आहे. माझा आजचा जो विषय आहे तो असा आहे की संजय राऊतांना हाती घेऊन शरद पवारांनी कसं शिवसेनेला तोडलं, मातोश्रीमध्ये सुरुंग लावली. होय मित्रांनो, संजय राऊत जे वक्तव्य देतात किंवा जे बोलतात आणि जी बोलण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे ती हिंमत त्यांची नसून मूळतः त्याची जी गंगोत्री आहे ती शरद पवारांकडून वाहते. आता याचं मी तुम्हाला साधं एक उदाहरण देतो. शरद पवारांनी संजय राऊतांना कशा प्रकारे उद्धव ठाकरेंच्या जवळ अगदी खोलवर सुरुवातीला पेरलं. एकतर जेव्हा BJP-कडून त्यांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही असं एक स्पष्ट झालं 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या परिणामानंतर, आणि BJP-ने अगदी सरळ सांगून टाकलेलं होतं की अशी काही बोलणी झालेलीच नाही आहे आणि किंवा तुम्ही आमच्यासोबत ऑन टेबल या, आपण यावर चर्चा करू. पण उद्धव ठाकरेंनी सांगून टाकलं की मला काही चर्चा करायची नाही आहे. तुम्ही मला शब्द दिलेला होता की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद आम्हाला आणि 2.5 वर्ष तुम्हाला, आणि त्यानुसार माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री किंवा मीच मुख्यमंत्री झालो पाहिजे. आणि ही जी मागणी जेव्हा BJP-ने नकार दिला, स्वीकार करायला तयार नाही झाले, तेव्हा शरद पवारांनी आपला डाव खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने एकतर संजय राऊत या माणसाला आपल्या जवळ केलं आणि महाविकास आघाडी नावाच्या या कन्सेप्टला त्याच्याच तोंडातून वदवलं आणि उद्धव ठाकरेंना असं दाखवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला जे मुख्यमंत्रीपद आम्ही देतोय ते संजय राऊत यांच्यामुळेच देतोय. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे संजय राऊतांवर दिवसेंदिवस जास्त विसंबून राहायला लागले. आपला विश्वासू माणूस, आपला चाणाक्ष बुद्धीचा माणूस म्हणजे संजय राऊत, आपल्या पक्षाला जर पुन्हा एकदा कोण रिवाईव्ह करू शकतो, पुन्हा एकदा जिवंत करू शकतो, तो संजय राऊत, असा एक ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांच्या मनात रोज दिवसेंदिवस एक वाढायला लागला. आणि आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की उद्धव ठाकरेंना जरी संजय राऊतांना पक्षातून काढायचं असेल किंवा त्यांच्या वक्तव्यातून कितीही पक्षाला नुकसान होत असेल आणि हे जरी उद्धव ठाकरेंना माहीत असलं तरीसुद्धा उद्धव ठाकरे संजय राऊतांना पक्षाच्या बाहेर काढू शकतच नाही काढू शकत. कारण आज परिस्थिती अशी आहे की उभाटा गटाचा जो नेता किंवा मुखपत्र किंवा प्रवक्ता किंवा इतर कोणतंही पद घ्या, त्या पदाचा नेता म्हणजे संजय राऊत, अशी एक छवी मीडियामध्ये निर्माण झाली. संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंचा एकमेव नेता. आणि उद्धव ठाकरे तुम्ही पाहाल तर विधानसभेची निवडणूक झाल्यापासून महाराष्ट्राच्या किंवा पहलगामसारखी किंवा भारत पाकिस्तान या 2 देशांमध्ये युद्ध झाल्यानंतर सुद्धा एक वक्तव्य साधं त्यांनी दिलेलं नाही, एक ट्विट केलेलं नाही. त्यामुळे राजकारणातून पूर्णपणे बाजूला झालेले उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे या दोघांच्या नावावर संजय राऊतांनी पूर्ण त्यांच्या गटाला म्हणजे उभाटा गटाला हायजॅक केलेलं आहे. आणि हेच नियोजन जे आहे ते शरद पवारांचं होतं. कारण मित्रांनो, तुम्ही एक इतिहास शरद पवारांचा बघाल तर शरद पवारांच्या राजकारणाकडे पाहता BJP किंवा काँग्रेससारखे पक्ष जे होते ते कधीच शरद पवारांसाठी शत्रू नव्हते. विशेष करून BJP-ला जे आजकाल शरद पवार म्हणतात की त्यांनी धर्मांध राजकारण पसरवलेलं आहे किंवा आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही, पण तुम्ही इतिहास पाहाल तर अनेक वेळा शरद पवारांनी BJP-सोबत जाण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यांनी स्वतः जनता पक्षासोबत सरकार चालवली आहे. स्वतः त्या सरकारमध्ये शरद पवार मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. जनता पक्ष जो की BJP-चा एक आपण म्हणू शकतो की पॅरेंट पक्ष आहे, एक ज्याची BJP-ची जी मुळं आहेत ती जनता पक्षाकडूनच आलेली आहेत. आणि BJP सुरुवातीपासून कधीही हिंदुत्ववादी पक्ष नव्हता. आणि मी आजही तेच म्हणतो. लोक अनेक वेळा मला म्हणतात की BJP तर हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण मित्रांनो, कोणत्याही पक्षाची विचारधारा काय आहे हे समजून घेण्यासाठी तो काय बोलतो आणि काय कृती करतो या दोघांचं एक मूल्यमापन करावं लागतं. तुम्ही जर BJP-ची जी आर्थिक पॉलिसीज आहेत ती जर बघाल तर ती कधीही राईट विंग नव्हतीच. जर तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात अनेक करोडो लोकांना फ्रीचं राशन देत आहात, अनेक फ्रीच्या योजना तुम्ही राबवताय तर तुम्ही कधीही राईट विंग पक्ष नाही आहे. BJP हा सततपणे पूर्वीपासूनच एक गांधीवादी, सॉफ्ट समाजवादी विचारधारेचा पक्ष होता.
त्यांनी सांस्कृतिक किंवा आपली एक भारतीय कल्चर, संस्कृती किंवा विचारधारा या सगळ्यांचा एक मुद्दा उचलून धरलेला होता. पण आर्थिकदृष्ट्या कधीच BJP हा राईट विंग पक्ष नव्हता आणि त्यामुळेच शरद पवारांना BJP किंवा जनता पक्ष किंवा काँग्रेस यांच्यासोबत सेटलमेंट करण्यात जास्त अवघड झालेलं नव्हतं. कधीही जास्त समस्या निर्माण झालेल्या नव्हत्या. पण बाळासाहेब आणि त्यांनी निर्माण केलेला शिवसेना नावाचा हिंदुत्ववादी पक्ष हा शरद पवारांचा नेहमीपासूनच, पूर्वीपासूनच शत्रू राहिलेला आहे. कारण मित्रांनो, बाळासाहेबांनी जेव्हा पहिली निवडणूक आपली हिंदुत्वाच्या नावावर, हिंदू धर्माचा प्रचार करून त्याच्या एक अजेंडावर निवडणूक जेव्हा जिंकली, तेव्हाच शरद पवारांच्या डोक्यात एक बेल, एक घंटी जी आहे ती वाजलेली होती की हा पक्ष विचारधारेच्या मुद्द्यावर जर महाराष्ट्रात मोठा झाला तर आपण जी एक शाहू फुले आंबेडकर नावाचं नाटक रचलेलं आहे, ज्या नाटकावर आपण रोज लोकांना नाचवतो, ते नाटक आपलं चालणार नाही. कारण दलित किंवा ज्या इतर जातींमध्ये आपण समाजाला विभागलंय, मराठा आपल्याला मतं देतील, ब्राह्मण जरी BJPकडे गेला, एखादा वर्ग गेला तरी काही फरक पडत नाही. तर या सगळ्याच वर्गांना बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची विचारधारा एक करून आपल्यापासून वेगळं करू शकते. आणि तेव्हापासूनच शरद पवारांनी शिवसेनेला फोडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील किंवा इतर छोटे मोठे नेते असतील, यांना अजित पवारांची मदत घेऊन किंवा कधी कधी स्वतःच मैदानात उतरून अशा अनेक लोकांना आपल्या पक्षात किंवा काँग्रेसमध्ये जाण्यास एक मदत केलेली आहे. पण इतकं करूनही शरद पवारांना कधीच बाळासाहेब जिवंत असेपर्यंत शिवसेनेला किंवा मातोश्रीमध्ये सुरुंग लावता आलेली नव्हती. पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आणि शिवसेनेचं नेतृत्व कोण करणार, कारण राज ठाकरेंनी वेगळा पक्ष काढलेला होता आणि ते काही परत शिवसेनेत जाणार नव्हते आणि उद्धव ठाकरे त्यांना येऊ देणार नव्हतेच. त्यांनी पूर्णपणे आपलं पक्षाचं नेतृत्व हे आपल्याकडे घेतलेलं होतं आणि उद्धव ठाकरेकडे कधीच म्हणतोय मी, नेतृत्व करण्याची कला नव्हती किंवा ते काळीज जे एक नेत्यामध्ये लागतं ते नव्हतंच. आणि यापेक्षा जास्त म्हणजे त्यांची बिघडती तब्येत. सदैव ते आजारी राहतात आणि अजूनही तुम्ही बघाल तर याच कारणाने कदाचित ते परदेशात वगैरे गेलेले आहेत आणि त्यांची तब्येत पाहता, त्यांची एकूण शारीरिक परिस्थिती पाहता त्यांना कार्यकर्त्यांसोबत ऑन ग्राउंड कनेक्शन किंवा संपर्क कधी बनवता आलंच नाही. आणि तुमचे जे कार्यकर्ता असतात, जे लोक विचारधारा ग्राउंडवर पोहोचवतात, लोकांमध्ये तुमची विचारधारा राबवतात, जर त्यांच्यासोबत तुमचं कनेक्शन नसेल, त्यांच्यासोबत तुमचा संपर्क नसेल तर तुम्ही आपल्या मुळाशी जुडलेले नाहीत. आणि याचाच फायदा शरद पवारांनी घेतला. मुळासकट शिवसेनेला उपटण्याचा प्रयत्न केला आणि ते जे एक विष जे शरद पवारांनी शिवसेनेमध्ये कालवण्याचा प्रयत्न केला, ते विष हे संजय राऊत होते. संजय राऊत एक प्रकारे विष आहेत मित्रांनो, खरंच विष आहे. कारण ते ज्या प्रकारचे वक्तव्य करतात किंवा जे एक भूमिका आपल्या पक्षाची मांडतात, किंवा तुम्ही विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान बघा, नाना पटोलेंसोबत भांडणं असेल किंवा इतर लोकांसोबत भांडणं असेल, तुम्ही विचार करा की जेव्हा तुमचा पक्ष हा निवडणुकीच्या ऐरणीवर आहे आणि तुमची जो विजय आहे ते तुम्ही डोळ्यांनी पाहताय, एकदा तुम्ही जिंका आणि त्यानंतर मुख्यमंत्री किंवा मंत्रिपद कोणाला काय भेटणार यावर चर्चा होते, पण आपलाच माणूस मुख्यमंत्री होणार या एक मूर्खपणाच्या जिद्दीवर संजय राऊत शरद पवारांच्या इशाऱ्यावरच नाचत होते. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील किंवा नाही हे काँग्रेसच्या लोकांनी सरळ सांगून दिलेलं होतं की एकदा निवडणूक होऊ द्या आणि ज्याचे जास्त आमदार निवडून येतील त्यानुसार आपण ठरवूया की कोणाच्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री होईल. किंवा समजा की उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या पक्षातील व्यक्तीला मुख्यमंत्री होता आलं नसतं तरी शरद पवारांनी ज्या प्रकारे महाविकास आघाडीचे सरकार असताना जे मेजॉरिटी मंत्रिपद आपल्याकडे ठेवलेली होती, तशाच प्रकारचं काहीतरी एक काम किंवा एक रणनीती शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना राबवता आली असती, काँग्रेसला मुख्यमंत्री पद देऊ. पण संजय राऊत मुद्दामून शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी शरद पवारांच्या इशाऱ्यावर नको ते वक्तव्य आणि नको त्या भूमिका या काँग्रेससमोर मांडत होते आणि काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करत होते. पण मुळात ते काँग्रेसला घेरत नव्हते, तर आपल्याच पक्षाचा मुळावर घात करत होते, मुळाला कापण्याचा प्रयत्न करत होते. आणि तेच आपल्याला आज होताना दिसतंय. झालेलं आहे, काम संपलेलं आहे, पक्षाची दुभागणी झालेली आहे, एकनाथ शिंदे हे बाजूला झालेले आहेत. आणि हे तर खरंच नशीब की एकनाथ शिंदे नावाचा रोडा हा संजय राऊतांसमोर आला आणि विचारधारेच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या काही आमदारांना बाजूला केलं, वेगळा पक्ष केला आणि शिवसेना नावच आपल्याकडे घेतलं, चिन्ह घेतलं आणि त्याच नावावर विधानसभेच्या निवडणुकीत 57 आमदार निवडून आणले. आता मित्रांनो, विषय हा आहे की एकनाथ शिंदेंनी जरी शिवसेना ही बाजूला केलेली असली तरीसुद्धा जी एक मूळची शिवसेना होती किंवा त्याची विचारधारा होती, एक संघटनात्मक रचना जी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली होती, ती रचना, ती विचारधारा, ते संघटन
आता एकाही म्हणजे एकनाथ शिंदेंकडे असेल किंवा उद्धव ठाकरेंकडे दोघांपैकी कोणाकडेही नाही. आणि याच कामामध्ये मला असं वाटतं की शरद पवार हे संजय राऊत यांच्या मदतीने यशस्वी झालेले आहेत. आणि जे उरलं सुरलं संघटन आज उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेलं आहे ते सुद्धा संपवण्याचं काम संजय राऊत हे शरद पवारांच्या इशाऱ्यावर करतात. आणि संजय राऊत आणि शरद पवार हे किती क्लोज आहेत हे सांगण्यासाठी तुम्ही एक ताजं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे आपल्या नरकातलं स्वर्ग या पुस्तकाची पहिली आवृत्ती, पहिलं एक पुस्तक घेऊन ते गेले कोणाकडे, तर शरद पवारांकडे. म्हणजे त्या व्यक्तीकडे ज्याने एकनाथ शिंदेंना महदजी शिंदे पुरस्कार दिला. आणि तुम्ही अमित शहांना पहलगामच्या मुद्द्यावर प्रश्न विचारत नाही म्हणून संजय राऊतच 1-2 दिवसापूर्वी शरद पवारांवर टीका करत होते, त्यांना शिव्या शाप देत होते. आणि त्याच व्यक्तीला आपल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती देण्यासाठी आवर्जून संजय राऊत शरद पवारांना भेटायला गेले आणि काहीतरी तासभर त्यांची बोलणीसुद्धा झाली. त्यामुळे मी म्हणतोय की जी नाराजगी किंवा इतर मुद्दे आपल्याला आजकाल संजय राऊत आणि शरद पवारांपणे दिसतात ते फक्त एक नाटक आहे, एक हूल आहे लोकांना दाखवण्यासाठी की आम्ही वेगळे आहोत. पण मुळात एक बॅकडोअर यांची सेटिंग झालेली आहे. हे एकमेकांना मदत करतात. मित्रांनो, तुम्ही विचार करा की संजय राऊत ज्या पक्षाचा नेता आहे आणि त्याचे प्रमुख नेते म्हणजे उद्धव ठाकरे यांना साधी अक्कल नाही आहे. जर मला एक गोष्ट कळते की संजय राऊत यांनी दिलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्या पक्षाला नुकसान होत आहे, तर हे स्वतः संजय राऊत आणि त्यांचे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना माहीत नसेल का? कारण संजय राऊत ते वक्तव्य देत आहेत कारण त्यांना त्यांच्या पक्षाचं नुकसान करायचं आहे आणि शरद पवारांना फायदा पोचवायचा आहे. आणि उद्धव ठाकरेंना ते वक्तव्य नुकसानदायक आहेत हे माहिती असून सुद्धा त्यांना पक्षातून म्हणजे संजय राऊतांना काढता येत नाही आहे. कारण संजय राऊत हा आपल्या पक्षाचा एक प्रमुख चेहरा झालेला आहे आणि त्याला जर काढलं तर आपल्या पक्षाची अजून एकदा दुभागणी होऊ शकते हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे एक प्रकारे संजय राऊतांचे आजकाल एक गुलाम झालेले आहेत आणि संजय राऊत पूर्णपणे उद्धव ठाकरेंवर हावी झालेले आहेत. आता आपण असं म्हणू शकतो की त्या पक्षामध्ये एक संजय राऊतांची चालायला लागलेली आहे. सर्व प्रमुख निर्णय हे संजय राऊतच घेतात असं सुद्धा जर म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.